बडबड करू. गोष्ट अशी आहे, 3 मित्र असतात. नाही, एक माणूस असतो आणि तो त्याचे 3 मित्र. तो 3 मित्रांना ते मारायला लागल्यावर तो मारायच्या वेळेस 3 मित्र त्याच्या जवळ येतात आणि मग तो विचारतो की पहिल्या मित्राला की तू माझ्याबरोबर येशील का? तर तो म्हणतो मी फक्त तुला म्हणजे अमरधामापर्यंत तिथपर्यंतच येईल, आतमध्ये येणार नाही. आणि मग तो दुसऱ्या मित्राला विचारतो तू येशील का माझ्याबरोबर? तो म्हणतो मी फक्त पोचवायला येईन तिथपर्यंत आणि मी माझं काम झाल्यावर सगळं झाल्यावर मी माझा निघून येईन. आणि मग तिसऱ्या मित्राला विचारतो, तो म्हणतो हो मी प्रत्येक वेळेस तुझ्याबरोबर राहीन. तर असे 3 मित्र म्हणजे कोण? तर पहिला मित्र म्हणजे आपली संपत्ती. संपत्ती आपल्याला कुठपर्यंत येते? ती तर अमरधामापर्यंतच येते, ती आपल्याबरोबर येत नाही संपत्ती. दुसरं म्हणजे आपले माणसं, आई वडील बहीण भाऊ, ते पण आपल्याला तिथपर्यंतच पोचवायला येतील. आणि तिसरं म्हणजे आपण जे केलंय, जे म्हणजे जे आयुष्यात चांगलं वाईट केलंय ते आपल्याबरोबर येईन. कारण चांगलं वाईट काही पण सगळं बरोबर आपल्याच जाळण्यामध्ये जाईल. द्वेष मत्सर सगळं कोणाचं काही केलं असेल ते सगळं आपल्याबरोबर येईल. ह्याशी उदाहरणार्थ म्हणजे हे सगळं आपण जसं करेल तसंच आपल्याबरोबर येईल. आणि ही गोष्ट आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. का?